नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बोरकर, भौतिकशास्त्राचा विद्यार्थी या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत क्लास 10 सीबीएसईचा सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात इंटरेस्टिंग चॅप्टर, ज्याचं नाव आहे इलेक्ट्रिसिटी, ज्याला आपण मराठीत विद्युत धारा म्हणतो. या चॅप्टर मध्ये समोर जात असताना आपल्याला काही नवनवीन टॉपिक पाहायचे, ज्यात आज आपल्याला इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय, इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, त्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, हे 3 टॉपिक्स पाहायचे आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचे की कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स काय असतं, त्यानंतर इलेक्ट्रिक पॉवर, इलेक्ट्रिक एनर्जी म्हणजे काय असते, रेजिस्टन्स अँड रेझिस्टिव्हिटी काय असते, त्यानंतर हिटिंग इफेक्ट ऑफ करंट, ज्यालाच आपण जूल्स इफेक्ट ऑफ करंट सुद्धा म्हणतो. हे सगळे टॉपिक्स आपल्याला एक एक करून नेक्स्ट व्हिडिओज मध्ये पाहायचे आहेत. तर आज आपला गोल आहे की सगळ्यात पहिले आपल्याला पाहायचं की टुडेज गोल, सगळ्यात पहिले इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय, त्यानंतर आपल्याला पाहायचे इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, आणि नंतर आपल्याला पाहायचं पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय. त्यानंतर लास्ट आपल्याला पाहायचं या तिन्ही टॉपिक्सवर काही न्यूमेरिकल्स. बरोबर. आजचा आपला गोल काय, आपल्याला इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय हे पाहायचं, इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय ते पाहायचं, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, त्याचं एसआय युनिट काय असतं ते पाहायचं, आणि नंतर ह्या तिन्ही टॉपिक्सच्या बेसिसवर आपल्याला काही न्यूमेरिकल्स घ्यायचे. तर ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आज आपल्याला पाहायचे की इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय. इलेक्ट्रिक चार्ज, आता पहा इलेक्ट्रिक चार्ज आपल्याला म्हणजे काय हे समजून घेण्याआधी आपल्याला पहा, सगळेजण मोबाईल वापरतात, सगळेजण मोबाईल वापरतात, त्या मोबाईलमध्ये गेम खेळतात, कोणी व्हिडिओ बघतं, कोणी न्यूज ऐकतं, तर कोणी ऐकतं, वाचतं, सगळ्या गोष्टी आपण मोबाईलवर करतो. पण मोबाईल ची बॅटरी जर कमी कमी होत असेल तर ती काय करते, आपल्याला एक रिस्पॉन्स करते. जेव्हा बॅटरी आपली 20% वर असली की आपल्याला आपला फोन सांगतो की गड्या तुम्ही तुमच्या मोबाईलला चार्जर सोबत कनेक्ट करा. तर ते का सांगतं की चार्जर सोबत आपण जेव्हा त्याला काय करतो, कनेक्ट करतो आणि स्विच ऑन करतो, स्विच ऑन केल्यानंतर काय होते, आपल्या मोबाईलवर दिसतं आपल्याला की चार्जिंग सुरू झालेली आहे. तर आपला चार्जर मधून आपल्या मोबाईल मध्ये जी बॅटरी आहे त्यात असं काय फ्लो होतं जेणेकरून आपली जी बॅटरी आहे ती चार्ज होते. तर काय आपल्या चार्जर मधून समजा आपण जर घेतला हा प्लग, या प्लग मधून जर आपण एक चार्जर घेतलं आणि हे आपल्या मोबाईलला जर आपण कनेक्ट केलं तर काय होते, या चार्जर मधून फ्लो काय होतं, वॉटरचे मॉलिक्यूल फ्लो होतात की एअर मॉलिक्युल्स फ्लो होतात. तर काय होतात, या चार्जर मधून आपल्या या अडॅप्टर मधून या चार्जर वायर थ्रू काय होतं, आपल्या बॅटरीमध्ये इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात. काय होतात, इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात. बरोबर, इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात. इलेक्ट्रॉन्स फ्लो कसे होतात ते आपण काय करतो, जेव्हा आपण याला स्विच ऑन करतो, स्विच ऑन केल्यानंतर काय होते की आपल्या अडॅप्टर मधून जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स काय करतात, आपल्या बॅटरीकडे जातात. बॅटरीकडे गेल्यानंतर काय करतात, ही इलेक्ट्रॉन आपल्या बॅटरीमध्ये जाऊन स्टोअर होतात. बरोबर, म्हणून आपल्याला दिसते की आपली किती पर्सेंट आपली बॅटरी चार्ज झाली, म्हणजे किती पर्सेंट इलेक्ट्रॉन आपल्या बॅटरीमध्ये सेव्ह झाले, म्हणजे जमा झाले. आता काय होते की हे जे इलेक्ट्रॉन्स असतात, हे इलेक्ट्रॉन्स काय असतात, हे काय बेसिकली चार्ज काय असतो, एक फंडामेंटल प्रॉपर्टी, फंडामेंटल काय प्रॉपर्टी, मॅटरची फंडामेंटल प्रॉपर्टी आहे. चार्ज काय म्हणतो आपण त्याला, मॅटरची एक फंडामेंटल प्रॉपर्टी आहे, मॅटरची एक फंडामेंटल प्रॉपर्टी आहे, जी काय करते माहिती का, जी एक खाली फोर्स अप्लाय करते, जी फंडामेंटल प्रॉपर्टी जी फोर्स अप्लाय करते, जेणेकरून काय होते की आपला चार्ज फ्लो होतो. तर आता पहा, या बॅटरी जी आपली बॅटरी आहे मोबाईलची, त्या मोबाईलच्या बॅटरीमध्ये जी गोष्ट सेव्ह केली जाते, जी गोष्ट स्टोअर केली जाते, त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक चार्ज. आणि जो इलेक्ट्रिक चार्ज त्या चार्जिंग वायर मधून फ्लो होतो, तो चार्ज जो आहे तो फ्लो होतो, त्या फ्लोईंगला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट. बस एवढी गोष्ट लक्षात राहू द्या की इलेक्ट्रिक चार्ज आपल्या बॅटरीमध्ये स्टोअर होतो, म्हणजे जी गोष्ट आपल्या बॅटरीत स्टोअर्ड होते त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक चार्ज. आणि आपल्या अडॅप्टर मधून चार्जिंग वायर थ्रू आपल्या बॅटरीमध्ये जो चार्ज फ्लो होतो, त्या चार्ज फ्लोईंगला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक करंट.
आता तुम्ही आपण बघू शकता, आपण जर ही एक टाकी घेतली आणि एक आपण टाकी खाली घेतली, या टाकीमधून जर आपण पाईप सोडला आणि या टाकीला जर कनेक्ट केला तर ह्या टाकीच्या ह्या पाईप पर्यंत काय होणार, पाणी इझिली फ्लो होणार. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात राहू द्यायची की करंट सुद्धा तशाच प्रकारे फ्लो होतो, चार्ज सुद्धा तशाच प्रकारे फ्लो होतो. म्हणून आपण काय सांगू शकतो की जो करंट असतो तो नेहमी काय असतो, हे झालं आपलं हायर पोटेन्शियल. पोटेन्शियल म्हणण्यापेक्षा हायर म्हणजे वरची गोष्ट, हायर पासून लोअर पर्यंत झालं. बरोबर, हायर पासून काय कळलं, लोअर पर्यंत झालं. तर आता आपल्याला इलेक्ट्रिक चार्ज आपण पाहिला. तर इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय असतो, दोन टाइप्सचे चार्जेस असतात. टू टाइप्स ऑफ चार्जेस. कोणता कोणता, सगळ्यात पहिले पॉझिटिव्ह चार्ज आणि दुसरा कोणता असतो आपला, निगेटिव्ह चार्ज. बरोबर, कोणते कोणते चार्जेस असतात, एक आपला पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि दुसरा आपला निगेटिव्ह चार्ज असतो. तर फिजिक्सच्या लॉच्या नुसार, लॉ ऑफ फिजिक्सच्या नुसार जे लाईक चार्ज असतात म्हणजे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज किंवा निगेटिव्ह चार्ज, हे नेहमी काय असतात, एकमेकांना रिपल करतात म्हणजे एकमेकांना लांब लोटतात. हे काय करतात, रिपल करतात. बरोबर, आणि जे अनलाईक चार्जेस असतात म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज किंवा निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज, हे एकमेकांना काय करतात, अट्रॅक्ट करतात. हा काय झाला आपला फिजिक्सचा एक लॉ आहे, जो सांगतो की दोन लाईक चार्जेस असतील किंवा दोन लाईक चार्जेस असतील, ते एकमेकाला काय करतात, रिपल करतात. आणि दोन अनलाईक चार्जेस असतील ते एकमेकाला काय करतात, अट्रॅक्ट करतात. आता काय होते, आपण चार्ज कोणते सांगितला, एक पॉझिटिव्ह चार्ज असतो, एक निगेटिव्ह चार्ज असतो. आता चार्ज काय, इलेक्ट्रिक चार्ज एक मोस्ट इंडिपेंडंट फंडामेंटल क्वांटिटी आहे, जी सगळ्यात एकटी राहून सगळ्यात बेसिक फंडामेंटल क्वांटिटी कोणती जर असेल ती काय, चार्ज आहे. ज्याला आपण कशाने सांगतो की इलेक्ट्रॉन्स. त्याला आपण काय सांगतो, इलेक्ट्रॉन्सनी. आपण जेव्हा करंटचा अभ्यास करू तेव्हा आपण सांगू की इलेक्ट्रॉनचं फ्लो किती झालं, त्याच्या बेसिसवर आपण ठरवतो की किती इलेक्ट्रिक करंट फ्लो झाला. तर मोस्ट इंडिपेंडंट फंडामेंटल क्वांटिटी जर कोणती असेल तर ती कोणती असते, इलेक्ट्रिक चार्ज, जिला काय असतो, इलेक्ट्रॉन आपण म्हणतो. आता इलेक्ट्रॉनवर चार्ज किती असतो, तर इलेक्ट्रॉनवर चार्ज असतो 1.6 इंटू 10 टू द पॉवर -19 कुलम. इलेक्ट्रॉनवर चार्ज किती असतो, 1.6 इंटू 10 टू द पॉवर -19 कुलम असतो. इलेक्ट्रॉनवर चार्ज कुठला असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. आपण इथे पण व्हॅल्यू निगेटिव्ह घेऊ शकतो, पण आपण काय फक्त व्हॅल्यू घेतली, आपण डायरेक्शन वगैरे घेतली, त्याच्यावर चार्ज घेतला का नाही, आपण फक्त काय घेतली, व्हॅल्यू घेतली. म्हणून इलेक्ट्रॉनवर चार्ज कोणता असतो, निगेटिव्ह. आणि जो पॉझिटिव्ह चार्ज असतो त्या पॉझिटिव्ह चार्जला आपण काय म्हणतो, प्रोटॉन. बरोबर, एक असतो इलेक्ट्रॉन, एक असतो प्रोटॉन. एक असतो इलेक्ट्रॉन ज्याच्यावर चार्ज असतो निगेटिव्ह, एक असतो प्रोटॉन ज्याच्यावर चार्ज असतो पॉझिटिव्ह. ते दोन्ही एकमेकांना काय करतात, अट्रॅक्ट, कारण ते चार्जेस अनलाईक चार्जेस आहेत. बरोबर, जर ते चार्जेस निगेटिव्ह असते तर आपण काय सांगितलं, किंवा पॉझिटिव्ह असते तर ते काय झाले असते, एकमेकांना रिपल झाले असते. आणि पॉझिटिव्ह किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज एकमेकांना काय करतात, अट्रॅक्ट करतात. चार्ज काय, एक मोस्ट इंडिपेंडंट फंडामेंटल क्वांटिटी आहे, जी की इलेक्ट्रॉन असते, जिचा चार्ज किती असते, 1.6 इंटू 10 टू द पॉवर -19 कुलम असते. आता इथपर्यंत लिहून घ्या. त्याच्यानंतर आपण पाहू की क्वांटायझेशन ऑफ चार्ज म्हणजे काय असतो. तर पहा, आपण काय बघितला, इलेक्ट्रिक चार्ज. आता पहा, इलेक्ट्रिक चार्जला आपण डिनोट करतो क्यूनी. इलेक्ट्रिक चार्जला आपण डिनोट करतो क्यूनी. कोणी डिनोट करतो, ह्या क्यूनी, छोट्या क्यूनी किंवा मोठ्या क्यूनी, इलेक्ट्रिक चार्ज. बरोबर, आता इलेक्ट्रिक चार्जला आपण जर क्यूनी डिनोट करतो तर आपण इलेक्ट्रिक चार्ज काय म्हणतो, मोस्ट फंडामेंटल इंडिपेंडंट क्वांटिटी आहे, जी स्वतः राहते. जिचाच काय असते, ज्याला आपण म्हणतो 1 इलेक्ट्रॉन, जिच्यावर चार्ज किती असतो, 1.6 इंटू 10 टू द पॉवर -19 कुलम. बरोबर, आता इलेक्ट्रिक चार्जचं एसआय युनिट काय असतं, इलेक्ट्रिक चार्जचं एसआय युनिट असतं कुलंब, ज्याला आपण डिनोट करतो सीनी. बरोबर, इलेक्ट्रिक चार्जचं एसआय युनिट काय असतं, कुलंब असतं.
त्याच्यानंतर तो काय झाला एक मोस्ट फंडामेंटल इंडिपेंडंट चार्ज, त्याच्यावर काय असतं इलेक्ट्रॉन म्हणजे 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19 कुलम असतं. दोन टाइपचे चार्ज असतात, एक म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, दुसरा म्हणजे निगेटिव्ह चार्ज. बरोबर, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह निगेटिव्ह हे एकमेकांना काय करतात रिपल करतात, आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह हे एकमेकांना काय करतात अट्रॅक्ट करतात. आलं इथपर्यंत. आता आपल्याला पाहायचं की क्वांटायझेशन ऑफ चार्ज म्हणजे काय असतो. म्हणजे आपण सांगू शकतो की आपला जो वायर आता आपण बघितला जो अडॅप्टरशी कनेक्ट होता आणि आपण आपल्या मोबाईलच्या बॅटरी सोबत त्याला कनेक्ट केलं, की आपल्याला जर कोणी विचारलं की जर समजा 1 कुलमचा चार्ज जर समजा त्या वायर मधून फ्लो झाला तर किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स त्या वायर मधून फ्लो झाले. आपण काय सांगितलं की चार्ज काय फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. मग आपल्याला 1 कुलमचा जर चार्ज समजा त्या वायर मधून फ्लो झाला तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती फ्लो झाले हे माहित असणं गरजेचं आहे. तर इथे एक कॉन्सेप्ट येते ज्याला आपण म्हणतो क्वांटायझेशन ऑफ चार्ज किंवा क्वांटायझेशन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. आता पहा, जर समजा फॉर एक्झाम्पल आपल्या देशात सगळ्यात लहान कलदार जर बघितला म्हणजे कॉइन जर बघितला तो 1 रुपयाचा आहे. आत्ताच्या कंडिशन मध्ये आपण सांगू 1 रुपयाचा आहे. जर समजा तुम्हाला विचारलं की तुमच्या खिशात सध्या किती रुपये येतात, तुम्ही सांगसाल 5 रुपये, कोणी सांगाल 100 रुपये, कोणी सांगसाल 50 रुपये, कोणी सांगाल 200 रुपये 500 रुपये. बरोबर, पण कोणी असं म्हणेल का की नाही माझ्या खिशात सध्या 7.5 रुपये येतं, कोणी म्हणेल की माझ्या खिशात सध्या 100.5 रुपये येतं, का असं कोणी म्हणेल की माझ्या खिशात 100.75 रुपये येतं म्हणून नाही म्हणणार का. तर आपण काय सांगितलं की आपल्या इथं आपल्या देशात सगळ्यात लहान कॉइन सध्याच्या कंडिशन मध्ये किती रुपयाचा आहे 1 रुपयाचा आहे. याचा अर्थ तुम्ही किती जरी रुपीची अमाऊंट सांगितली तरी ती मल्टिप्लाय बाय कोणासोबत होणार 1 सोबत. आता 1 सोबत जर ती मल्टिप्लाय झाली तर पॉइंट मध्ये आन्सर येणं पॉसिबल आहे का नाही. तर सिमिलरली की जेव्हा आपण क्वांटायझेशन ऑफ चार्ज करतो म्हणजे किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन एका चार्ज मध्ये फ्लो झाले तर तेव्हा आपण काय करतो क्वांटायझेशन ऑफ चार्ज ची स्टडी करतो. त्याचा बेसिक फॉर्म्युला असतो Q इज इक्वल टू N इंटू E. हा काय झाला त्याचा फॉर्म्युला Q इज इक्वल टू N इंटू E. त्यात N काय झाला आपला N नंबर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन फ्लो झाले. E काय झाला आपला चार्ज ऑन 1 इलेक्ट्रॉन आणि आपला Q काय झाला चार्ज. बरोबर. आता पहा, जर समजा मी तुम्हाला विचारलं की तो जो वायर होता त्या वायर मधून जर समजा 1 इलेक्ट्रॉन गेला असता, 1 इलेक्ट्रॉन जर त्या वायर मधून गेला असता तर आपल्याला चार्ज किती भेटला असता. समजा आपल्याला चार्ज आहे, आपला किती इलेक्ट्रॉन घेतला 1 इलेक्ट्रॉन गेला तर त्याच्यावर 1 इलेक्ट्रॉनचा चार्ज किती आहे 1e. आता 1 इलेक्ट्रॉनवर चार्ज काय असतो 1 इंटू 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19 कुलम. म्हणजे चार्ज किती झाला 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19 कुलम आला. म्हणजे एक चार्ज म्हणजे जर समजा 1 इलेक्ट्रॉन फ्लो झाला तर टोटल चार्ज किती झाला एवढा. जर समजा याच्या जागी 2 इलेक्ट्रॉन गेले म्हणजे 2 इंटू इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनवर चार्ज किती आहे म्हणजे ऍक्च्युअली आपण काय करतो 5 रुपये जर म्हणले तर आपण काय करतो 1 इंटू 5 म्हणजे 1 रुपयाचे 5 कलदार म्हणतो. जसं आपण काय म्हणतो की आपण काय सांगितलं की 1 इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉनचा चार्ज जर समजा असे 5 इलेक्ट्रॉन घेतले तर 5 इंटू इलेक्ट्रॉनवर एका इलेक्ट्रॉनवर चार्ज. ही एक क्वेश्चन विचारतात की जर समजा 1 कुलमचा चार्ज फ्लो झाला, 1 कुलमचा चार्ज जर फ्लो झाला तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती फ्लो झाले. फाइंड द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती फ्लो झाले. 1 कुलम ऑफ चार्ज जर फ्लो झाला असेल तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स त्या एका कुलम ऑफ चार्ज मधून किती फ्लो झाले. आपला फॉर्म्युला काय क्वांटायझेशन ऑफ चार्जचा Q इज इक्वल टू N इंटू E. Q इज इक्वल टू N इंटू E. आपल्याला चार्ज किती दिलेला आहे 1 कुलमचा म्हणजे 1 कुलमचा चार्ज. N म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती फ्लो झाले आणि E म्हणजे काय की चार्ज ऑन 1 इलेक्ट्रॉन. 1 इलेक्ट्रॉन वरचा चार्ज आपल्याला माहिती आहे किती असते 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19 कुलम. आता N ची जर व्हॅल्यू फाइंड करायची तर आपण काय करू शकतो N इज इक्वल टू 1 अपॉन
1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19 कुलम. यालाच आपण काय करू शकतो, जर 10 टू द पॉवर मायनस 19 वर गेला तर काय लिहिता येते आपल्याला की 1/1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 10 टू द पॉवर 19. आता 1.6 म्हणजे काय, ते जवळपास 0.625 इंटू 10 टू द पॉवर मायनस 10 टू द पॉवर 19. यालाच आपल्याला लिहायचं असेल तर असं लिहू शकतो 6.25 इंटू 10 टू द पॉवर 18 इलेक्ट्रॉन्स काय झाले, फ्लो झाले. एका कुलम्ब ऑफ चार्ज मधून किती इलेक्ट्रॉन फ्लो झाले, 6.25 इंटू 10 टू द पॉवर मायनस 18. 10 टू द पॉवर 18 म्हणजे 18 पट इलेक्ट्रॉन काय झाले 6.25 च्या फ्लो झाले एका कुलम्ब ऑफ चार्ज म्हणल्यावर. तुम्ही विचार करू शकता की एक चार्ज किती स्मॉल आहे, एक चार्ज किती स्मॉल आहे, बरोबर. तसं असते. त्याच्यामुळे काय झालं, अशा प्रकारे हा तुम्हाला बऱ्याचदा क्वेश्चन तुम्हाला बोर्डात विचारतात की एक कुलमचा चार्ज जर फ्लो झाला असेल तर किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन फ्लो झाला. इथपर्यंत लिहून घ्या. एक अजून न्यूमेरिकल पाहू. आता एक क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. आपल्याला काय विचारलं की फाइंड द चार्ज फाइंड करायला लावला इफ द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन फ्लो इज 4 इंटू 10 टू द पॉवर मायनस 18. म्हणजे एवढे इलेक्ट्रॉन जर फ्लो झाले तर किती चार्ज फ्लो झाला. फॉर्म्युला माहिती काय असतो, आपल्याला चार्ज विचारला क्यू, आपल्याला एन माहिती आहे की किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन फ्लो झाले इंटू काय, एका इलेक्ट्रॉन वरचा चार्ज. म्हणजे काय फॉर्म्युला यूज करायचा, क्यू इज इक्वल टू एन इंटू ई. बरोबर. आपल्याला गिवन मध्ये काय दिलेलं आहे, एक इलेक्ट्रॉन म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स एन ची व्हॅल्यू दिलेली आहे जी की किती आहे 4 इंटू 10 टू द पॉवर मायनस 18. एका इलेक्ट्रॉन वरचा चार्ज आपल्याला माहिती किती असतो 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19 कुलम. सिंपली आपण डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करू शकतो. सांगा काय ते, क्यू इज इक्वल टू एन इंटू ई. एन किती आहे 4 इंटू 10 टू द पॉवर मायनस 18 इंटू 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19 कुलम. सांगा किती येते 4 इंटू 10 टू द पॉवर मायनस 18. आता कारण काय करायचं 4 इंटू 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 18 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19. आता मल्टिप्लिकेशन मध्ये पॉवर ऍडिशन होतात डायरेक्ट. तर काय ते 16 4 जा 64 म्हणजे 6.4 इंटू 10 टू द पॉवर मायनस 37 कुलम. म्हणजे जेव्हा 4 इंटू 10 टू द पॉवर मायनस 18 इलेक्ट्रॉन्स फ्लो झाले तेव्हा आपण काय सांगतो की किती चार्ज आपला फ्लो झाला 6.4 इंटू 10 टू द पॉवर मायनस 37 कुलमचा चार्ज काय झाला फ्लो झाला. अशा प्रकारे न्यूमेरिकल्स तुम्हाला काय करतात इलेक्ट्रिक चार्जच्या बेसिसवर विचारले जातात. तर इलेक्ट्रिक चार्ज काय की इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉनच्या फ्लोला आपण काय म्हणतो इलेक्ट्रिक चार्ज म्हणतो. दोन टाइप्सचे चार्ज असतात, पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज. बरोबर. जर लाईक चार्जेस असले म्हणजे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ते काय करतात रिपेल करतात. ऑपोजिट चार्ज अनलाईक चार्जेस असले म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह ते काय करतात एकमेकांना अट्रॅक्ट करतात. ते एक इलेक्ट्रॉन इलेक्ट्रिक चार्ज काय मोस्ट फंडामेंटल इंडिपेंडंट क्वांटिटी आहे जे इलेक्ट्रॉन म्हणतो आपण. एका इलेक्ट्रॉनवर चार्ज किती असतो 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19 कुलम. इलेक्ट्रिक चार्जचे एसआय युनिट काय असतं कुलम असतं. त्याच्यानंतर क्वांटायझेशन ऑफ चार्ज बघितलं, त्याच्यात आपण काय बघितलं त्याचा फॉर्म्युला क्यू इज इक्वल टू एन इंटू ई. बऱ्याचदा विचारतात की एका म्हणजे एवढा चार्ज फ्लो झाला त्याच्यातून किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्लो झाले किंवा किती नंबर ऑफ फ्लो झाले त्याच्यातून किती चार्ज फ्लो झाला या दोन्हीतून आपल्याला काहीतरी विचारतात. ते समजलं आपलं. हे झालं इलेक्ट्रिक चार्ज आणि क्वांटायझेशन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. आता आपल्याला पाहायचे इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय असतो. इलेक्ट्रिक करंट ज्याला आपण डिनोट करतो आय ने. तर आपण मगाशी काय घेतलं होतं, आपण एक स्विच घेतलं होतं ज्याला आपण आपलं चार्जर कनेक्ट केलं होतं आणि त्या चार्जर वायर मधून काय होत होतं आपल्या मोबाईलची बॅटरी चार्ज होत होती. आपण काय सांगितलं होतं की या जो आपलं चार्जर आहे या चार्जर मधून इलेक्ट्रॉन्स काय होत होते फ्लो होत होते. इलेक्ट्रॉन्स काय होते फ्लो होत होते आणि फ्लो होऊन या बॅटरीमध्ये जाऊन स्टोअर होत होते. आपण ह्या बॅटरीचं जे स्टोअर झालं होतं त्याला आपण काय म्हणतो होतो की चार्ज. आणि ह्या चार्जेसच्या फ्लोईंगला आपण काय म्हणलं होतं इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट बरोबर. आपण काय सांगू शकतो याच्यावरून याची डेफिनेशन ठरते की काय होते
द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. काय झालं की डेफिनेशन काय झाली की रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे इलेक्ट्रिक चार्जचा फ्लोचा जो रेट असतो त्याला आपण काय म्हणतो इलेक्ट्रिक करंट. म्हणजे हा जो इलेक्ट्रिक चार्जेस हे किती वेळात किती चार्ज आपला म्हणजे आपण काय सांगू शकतो की इलेक्ट्रिक करंट म्हणजे की इलेक्ट्रिक चार्ज किती वेळात किती फ्लो झाला. बरोबर, किती वेळात किती फ्लो झाला म्हणजे या चार्जिंग वायर मधून किती वेळात किती जेवढा चार्ज होता तो फ्लो झाला ते आपण कशावरून सांगतो इलेक्ट्रिक करंट वरून सांगतो. तर इलेक्ट्रिक करंट वरून आपण काय सांगतो की I इज इक्वल टू, आता नेहमी लक्षात ठेवायचं की कुठल्याही क्वांटिटीचा जर तुम्हाला रेट विचारला तर ते काय सांगतात की किती वेळा त्या क्वांटिटीनी गोष्ट केली. म्हणून आता काय विचारतं की रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज किती वेळात किती फ्लो झाला. म्हणून रेट विचारला की डिवायडेड बाय टाइम करायचं. कशाचा रेट विचारला इलेक्ट्रिक चार्जचा. हा काय झाला आपला इलेक्ट्रिक करंटचा फॉर्म्युला. करंट इज इक्वल टू चार्ज अपॉन टाइम म्हणजे किती चार्ज किती वेळात फ्लो झाला याला आपण काय म्हणतो करंट म्हणतो. हा काय झाली करंटची डेफिनेशन, द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. सोप्या गोष्टीत आपण जर सांगितलं की आता काय होते की इलेक्ट्रॉन्स काय झाला हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे गेला. बरोबर, आता पहा, आता समजा जर आपण सांगितलं की आपण काय घेतला एक वायर घेतला आणि त्याला काय केलं एका बॅटरी सोबत जोडलं. बरोबर, हे बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल हे निगेटिव्ह टर्मिनल, हे इकडे जाऊन या वायरला पॉझिटिव्ह झालं हे झालं निगेटिव्ह. आता आपण काय सांगतो की चार्ज फ्लो होतो, चार्ज फ्लो झाल्यानंतर करंट फ्लो होतो. आता आपण याच्यात काय घेतले इलेक्ट्रॉन्स. बरोबर, आता मला सांगा आता या साईडला जर पॉझिटिव्ह टर्मिनल असेल या साईडला जर निगेटिव्ह टर्मिनल असेल तर आपण काय सांगितलं होतं की अनलाईक चार्जेस एकमेकाला अट्रॅक्ट करतात आणि लाईक चार्जेस एकमेकाला रिपेल करतात. आता इकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे, इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज असतो निगेटिव्ह चार्ज असतो, त्याच्यामुळे सगळे इलेक्ट्रॉन काय जाणार या पॉझिटिव्ह टर्मिनल कडे जाणार. सगळे टर्मिनल काय जाणार पॉझिटिव्ह कडे जाणार. बरोबर, तर पॉझिटिव्ह कडे जाणार तर जो करंटचा फ्लो आहे तो नेहमी काय असतो त्या इलेक्ट्रॉनच्या फ्लोच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये. नेहमी लक्षात राहू द्यायचं की इलेक्ट्रॉन इज ऑलवेज फ्लो फ्रॉम लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल. निगेटिव्ह काय झालं आपलं लोअर पोटेन्शियल आणि पॉझिटिव्ह टर्मिनल काय झालं आपलं हायर पोटेन्शियल. हे काय झालं आपलं हायर पोटेन्शियल. म्हणून नेहमी लक्षात राहू द्यायचं की इलेक्ट्रॉन इज ऑलवेज फ्लो फ्रॉम लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल अँड करंट इज ऑलवेज फ्लो अपोजिट टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे आपण काय सांगू शकतो की पहा इलेक्ट्रॉन जो आहे तो इज ऑलवेज फ्लो फ्रॉम लोअर पोटेन्शियल म्हणजे खालच्या बाजूने वरच्या दिशेने जाते हायर पोटेन्शियल. तो नेहमी काय जातो इलेक्ट्रॉन हा लोअर पोटेन्शियल म्हणजे कमी गोष्टीकडून जास्त गोष्टीकडे जातो. आणि जो इलेक्ट्रॉन आपला जो करंट आहे इलेक्ट्रिक करंट आहे तो काय असतो इट इज फ्लो अपोजिट टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. अपोजिट टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनच्या अपोजिट चालतो अपोजिट फ्लो करतो. म्हणून आपण काय सांगू शकतो की करंट इज फ्लो फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. म्हणून आपण काय सांगतो इलेक्ट्रॉन हा नेहमी लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे जातो आणि करंट जो असतो तो नेहमी लोअर पोटेन्शियल आपल्या हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे जातो. हे काय झालं बेसिक इलेक्ट्रॉनचं आपल्या चार्जचं किंवा करंटचं फ्लोईंग झालं. आता करंट काय झालं आपला द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय सांगू शकतो आपण त्याच्यानंतर इलेक्ट्रिक करंटचं एसआय युनिट असतं अँपियर. काय असतं अँपियर ज्याला आपण ईनी पण डिनोट करतो. बरोबर, हे काय झालं एसआय युनिट अँपियर. 1 ampere is defined as
1 coulomb of charge, 1 coulomb of charge is flow through a conductor in 1 second. म्हणजे 1 एम्पियरचा करंट केव्हा फ्लो झाला आपण म्हणू, जेव्हा 1 कुलमचा चार्ज कंडक्टर मधून एका सेकंदात फ्लो होईल तेव्हा आपण म्हणू की 1 एम्पियरचा करंट फ्लो झाला. म्हणून आपण काय लिहू शकतो की 1 एम्पियर इज इक्वल टू 1 कुलम अपॉन 1 सेकंड. ह्यासाठी एका मार्कासाठी तुम्हाला ही डेफिनेशन विचारतात की 1 एम्पियरचा करंट डिफाइन करा. तर 1 एम्पियर इज डिफाइंड एज 1 coulomb of charge is flow through a conductor in 1 second is known as 1 ampere. 1 ampere म्हणजे 1 युनिट झालं. तर 1 मिली एम्पियर जर विचारलं तर ते होते 10 to the power -3 एम्पियर. आणि जर 1 मायक्रो एम्पियर जर विचारलं तर ते होते 10 to the power -6 एम्पियर. तुम्हाला बऱ्याचदा क्वेश्चन मध्ये 1 मिली एम्पियर विचारतात. 1 मिली एम्पियर म्हणण्यापेक्षा मिली एम्पियर मध्ये करंट देतात आणि मायक्रो एम्पियर मध्ये होता स्रोत देतात. तर हे कन्वर्जन लक्षात राहू द्यायचं की 1 मिली एम्पियर इज इक्वल टू 10 to the power -3 एम्पियर आणि 1 एम्पियर इज इक्वल टू 10 to the power 3 मिली एम्पियर. बरोबर. म्हणजेच 1 एम्पियर इज इक्वल टू 10 to the power 3 मिली एम्पियर आणि 1 एम्पियर इज इक्वल टू 10 to the power 6 मायक्रो एम्पियर. बरोबर. हे कन्वर्जन लक्षात राहू द्यायचे. न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना खूप जास्त इम्पॉर्टंट असतात. इथपर्यंत लिहून घ्या. त्याच्यानंतर आपण एक दोन न्यूमेरिकल पाहू आणि त्यानंतर पाहू पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय. पहा हा न्यूमेरिकल काय म्हणते की फाइंड करंट when 2 coulomb charge flowing in 10 सेकंड. तो काय म्हणतोय, काय विचारलंय की करंट फाइंड करायचा. म्हणजे आपल्याला गिवन मध्ये काय दिलेलं आहे पहा. फाइंड काय करायचा, करंट म्हणजे आय. काय दिलेलं आहे, चार्ज जो की क्यू किती दिलेला आहे 2 कुलम आणि टाइम किती दिलेला आहे 10 सेकंड. आपल्याला काय फॉर्म्युला माहिती आहे, करंट इज इक्वल टू चार्ज अपॉन टाइम. चार्ज किती आहे 2, टाइम किती आहे 10, किती येते 0.2 एम्पियर. 0.2 आलं. आता मला सांगा हे करंट विचारला. आता अजून एक क्वेश्चन, फाइंड करंट इन मिली एम्पियर when 12 coulomb charge flow in 1 minute. बरोबर. आता पहा, आता काय विचारलं त्यांनी की पहिले सगळ्यात पहिले करून पहा. व्हिडिओ पॉज करा, करून पहा. झालं. 1 2 3 4 5. पहा काय दिलेलं आहे की सगळ्यात पहिले आपल्याला गिवन काय दिलेलं आहे ते लिहायचं. गिवन काय म्हणते, सगळ्यात पहिले करंट फाइंड करायचा, पण कशात करायचा, मिली एम्पियर मध्ये. हा काय दिलेलं आहे, चार्ज किती दिलेला आहे 12 कुलम आणि टाइम किती दिलेला आहे 1 मिनिट. 1 मिनिट मध्ये टाइम दिला, सेकंड मध्ये कन्वर्ट करायचं. सरळ सरळ सांगा किती येते. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, म्हणजे किती येते 60 सेकंद. सांगा करंटचा फॉर्म्युला काय असतो, I इज इक्वल टू चार्ज अपॉन टाइम. चार्ज किती दिलेला आहे 12, टाइम किती दिलेला आहे 60, किती येते आन्सर 1/5 म्हणजे 0.2. करंट किती आला 0.2. पण आपल्याला हे कशात आला 0.2 करंट एम्पियर मध्ये. आपल्याला विचारला कशात, मिली एम्पियर मध्ये. आपण काय बघितलं होतं आता कन्वर्जनच्या वेळेस की 1 मिली एम्पियर म्हणजे 10 to the power -3 एम्पियर आणि 1 एम्पियर म्हणजेच 10 to the power 3 मिली एम्पियर. आता काय आलं आपलं 0.2 एम्पियर. म्हणजेच काय करायचं 0.2 एम्पियर इंटू 10 to the power 3 करायचं. सरळ सरळ म्हणजे पहा किती येते. म्हणजेच 10 to the power 3 ला आपण कसं लिहू शकतो 1000 म्हणजे किती येते सांगा 200 मिली एम्पियर. किती करंट फ्लो झाला 200 मिली एम्पियर करंट झाला.
आलं. अशा बऱ्याचदा विचारतात की तुम्हाला करंट फाइंड करायला लावतात, मग ते मिली अँपिअर मध्ये कन्वर्ट करायला लावतात, चार्ज अँड टाइम दिलेला असते, बरोबर. आता काय होते, बऱ्याचदा तुम्हाला करंट दिलेला असते, म्हणजे असा क्वेश्चन विचारतात की फाइंड चार्ज when the current is flowing through a conductor is 2 ampere in 8 सेकंड. तर काय आहे करंटचा फॉर्म्युला, Q अपॉन टी. चार्ज विचारला म्हणजे काय करू शकतो आपण, Q इज इक्वल टू I इंटू टी. करंट किती दिलेला आहे, 2 एम्पियर. टाइम किती दिलेला आहे, 8 सेकंड. किती येते, 16 कुलमचा चार्ज, 16 C. बरोबर. की करंट दिलेला आहे की कंडक्टर मधून किती फ्लो झाला, किती वेळात दिलेला आहे, तर तुम्हाला काय विचारलं, चार्ज. म्हणजे तुम्ही चार्ज दिलेला असेल करंट आणि करंट फाइंड करू शकता, जर करंट दिलेला असेल, टाइम दिलेला असेल, चार्ज फाइंड करू शकता. अशा प्रकारे काय करू शकतात, तुम्हाला फिरून वगैरे न्यूमेरिकल्स विचारतात. बऱ्याचदा तुम्हाला काय करतात, मिली अँपिअर आणि अँपिअर मध्ये विचारतात. त्याचं लक्षात राहू द्यायचं की कन्व्हर्जन कसं करायचं. स्मॉल क्वांटिटीला मोठ्या क्वांटिटीत करायचं असेल तर काय करायचं, डिवायडेड बाय 1000 करायचं, आणि जर मोठ्या क्वांटिटीला स्मॉल क्वांटिटीत करायचं तर मल्टिप्लाय बाय 1000 करायचं. आता इथपर्यंत लिहून घ्या. त्याच्यानंतर आपण आता पाहू पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय असते. तर आता आपण काय पाहिलं, इलेक्ट्रिक करंट. आता आपल्याला काय पाहायचं, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय असते. आजचा आपला जो गोल होता त्यातला लास्ट टॉपिक काय होता, पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्सला आपण डिनोट करतो व्ही नी. तर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय असते की 2 पॉइंट असतात, तर त्या 2 पॉइंटच्या दरम्यान एक इलेक्ट्रिक चार्जला एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत फ्लो करण्यासाठी लागणारं जे वर्क डन असतं त्याला आपण काय म्हणतो, पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर हा आपण पॉइंट घेतला ए, हा आपण पॉइंट घेतला बी. तर या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत एका युनिट चार्जला, एक युनिट चार्ज म्हणजे 1 कुलम, एका युनिट चार्जला फ्लो करण्यासाठी लागणारं जे वर्क डन आहे त्याला आपण काय म्हणतो, पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो. बरोबर. तर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय की एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत एका युनिट चार्जला आपल्याला जर घेऊन जायचं, फॉर एक्झाम्पल एक ही भिंत आहे, एक ही भिंत आहे, इथे एक बॉक्स आहे, या बॉक्सला आपल्याला या भिंतीपासून या भिंतीपर्यंत नेण्यासाठी किती वर्क डन लागला ते झालं आपलं पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे याला जर डेफिनेशन सांगायची झाली तर आपण काय सांगू शकतो, the potential difference is defined as the amount of work done in flowing charge of unit charge from one point to another point. म्हणजे आपण काय सांगू शकतो की एका युनिट चार्जला ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत आपल्याला नेण्यासाठी लागणारं जे वर्क डन आहे त्याला आपण काय म्हणतो, पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो. पोटेन्शियल डिफरन्सला आपण डिनोट कशाने करतो, व्ही नी. म्हणजे त्याचा फॉर्म्युला काय झाला आपला, व्ही इज इक्वल टू किती वर्क डन केला आपण आणि किती चार्ज आपण फ्लो केला. व्ही इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन की. याला जर आपल्याला वर्क डन विचारलं तर डब्ल्यू इज इक्वल टू व्ही इंटू क्यू. व्ही इंटू क्यू. याचं जर आपल्याला एसआय युनिट विचारलं तर याचं एसआय युनिट काय असते, पोटेन्शियल डिफरन्सचं एसआय युनिट काय असते तर ती असते व्होल्ट. त्याला आपण व्ही म्हणू शकतो. काय
काय असते व्होल्ट. आलं तर पहा आता जर समजा व्होल्ट असेल तर याचा युनिट आहे. तर आता पहा आपल्या फॉर्म्युलानुसार काय येते की V इज इक्वल टू वर्क डन अपॉन चार्ज. वर्क डनचं याचा युनिट आपण क्लास 9th मध्ये बघितलं होतं. काय असते जूल अपॉन चार्जचे याचा युनिट कुलम. म्हणजेच आपण काय लिहू शकतो असंही किंवा इनव्हर्स असं. आलं लक्षात. हे काय झालं आपल्या पोटेन्शियल डिफरन्सचं एसआय युनिट व्होल्ट आहे ज्याला आपण जूल पर कुलम लिहू शकतो किंवा जूल कुलम इनव्हर्स लिहू शकतो. बरोबर. तर काय असते पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत एका चार्जला नेण्यासाठी लागणारा वर्क डन ते झालं आपलं पोटेन्शियल डिफरन्स. बेसिक पोटेन्शियल डिफरन्स आहे. आता आपल्याला काही पोटेन्शियल डिफरन्स काय असते जर समजा पॉइंट ए वर पोटेन्शियल डिफरन्स 5 असेल पॉइंट बी वर जर पोटेन्शियल डिफरन्स 5 असेल तर याच्यावर चार्ज फ्लो होईल का नाही. का तर ह्या पॉइंट ए वरचं पोटेन्शियल ही 5 आहे या पॉइंट वरचं ही पोटेन्शियल डिफरन्स 5 आहे. म्हणजे आपण जर समजा V1 म्हणजे VA मायनस VB जर केलं तर काय येते VA 5 व्होल्ट मायनस VB 5 व्होल्ट इज इक्वल टू W अपॉन Q. म्हणजे काय येते W अपॉन Q इज इक्वल टू 0. त्याच्यामुळे इथं वर्क डन होईल का नाही. वर्क डन जर 0 चार्जच तिकडे जर मल्टिप्लाय झाला तर तो काय होणार 0. याचा अर्थ वर्क डन काही होईल का नाही. म्हणून नेहमी लक्षात राहू द्यायचं की पोटेन्शियल डिफरन्स हे या दोन पॉइंट मधलं पोटेन्शियल डिफरन्स मध्ये डिफरन्स असलाच पाहिजे. म्हणून त्याला पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो. बऱ्याचदा काय होते की इथं 6 व्होल्ट असते इकडे 10 व्होल्ट असते. आता तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स विचारलं तर पोटेन्शियल डिफरन्स सिंपल काय करू शकता तुम्ही हायर पोटेन्शियल मायनस लोअर पोटेन्शियल. ऑलवेज पोटेन्शियल डिफरन्स इज ऑलवेज हायर पोटेन्शियल मायनस लोअर पोटेन्शियल असते. म्हणून काय असते दोन पॉइंट मध्ये पोटेन्शियल डिफरन्स असते. बरोबर. जर समजा पोटेन्शियल इक्वल झालं तर ते काय होणार वर्क डन 0 होणार म्हणजे चार्ज फ्लोच होणार नाही. त्याच्यामुळे काय होणार दोन्ही पॉइंट मधलं पोटेन्शियल डिफरन्स असलंच पाहिजे. आणि नेहमी ते फाइंड करत असताना हायर पोटेन्शियल मधून लोअर पोटेन्शियल मायनस करायचं त्याच्यानंतर आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स काढता येईल. ठीक आहे. बऱ्याचदा तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स दिलेला असते तर तुम्हाला वर्क डन विचारतात की या चार्जला फ्लो करण्यासाठी तुम्हाला किती वर्क डन करावं लागला. आता आपण तुम्ही हे लिहून घ्या त्याच्यानंतर आपण पोटेन्शियल डिफरन्सची काही बेसिक न्यूमेरिकल्स पाहू. पहा आता न्यूमेरिकल काय म्हणतो how much work is done when moving a charge of 2 coulomb across 2 points having potential difference is 12 व्होल्ट. म्हणजे काय विचारलं की आपल्याला वर्क डन विचारलं की 2 कुलमच्या चार्जला तुम्हाला फ्लो करण्यासाठी किती वर्क डन करावं लागलं. बरोबर. तर पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला दिलेला आहे. बरोबर. म्हणजे सरळ सरळ काय दिलेलं आहे हा एक पॉइंट आपल्याला दिलेला आहे हा आपला एक बी पॉइंट दिलेला आहे. आपल्याला सांगितलं की 2 कुलमचा चार्ज आहे त्याला फ्लो करण्यासाठी तुम्हाला किती वर्क डन करावं लागलं आणि याचं दोघांचं मिळून जे याचं पोटेन्शियल डिफरन्स आहे पॉइंट ए चा आणि पॉइंट बी चं म्हणजे VA मायनस VB हे किती आलेले 12 व्होल्ट. म्हणजे आपला फॉर्म्युला काय असतो पोटेन्शियल डिफरन्सचा V इज इक्वल टू W अपॉन Q. आपल्याला काय विचारलं W म्हणजे वर्क डन विचारलं तर काय आहे देअरफॉर वर्क डन इज इक्वल टू V इंटू Q. V किती आहे 12 व्होल्ट. चार्ज दिलेला आहे 2 कुलमचा म्हणजे काय आलं आपलं V 12 व्होल्ट बार दुने 24 जूल. 24 जूल. आलं लक्षात की तुम्हाला 24 जूलचं वर्क डन करावं लागलं 2 कुलमच्या चार्जला 12 व्होल्टच्या पोटेन्शियल डिफरन्स मधून पास करण्यासाठी. आता काय म्हणते ते की आपल्याला काय म्हणते की किती वर्क डन केलं की जेव्हा 3 कुलमच्या चार्जला फ्लो करण्यासाठी जेणेकरून पॉइंट ए वर पोटेन्शियल डिफरन्स 118 आहे आणि पॉइंट बी वर पोटेन्शियल डिफरन्स 128 आहे. म्हणजे आपण काय सांगू शकतो की हा पॉइंट ए घेतला ज्याच्यावर 118 व्होल्टचं पोटेन्शियल डिफरन्स होतं. अगेन हा पॉइंट बी घेतला ज्याच्यावर 128 व्होल्टचं होतं आणि मधात चार्ज किती होता 3 कुलमचा. आपल्याला विचारलं काय वर्क डन. तर आपण नेहमी पोटेन्शियल डिफरन्स कसं काढतो की हायर पोटेन्शियल मधून लोअर पोटेन्शियल मायनस करतो. बरोबर. आता हायर पोटेन्शियल काय
बी वर तर पोटेन्शियल डिफरन्स ऍट पॉइंट बी मायनस पोटेन्शियल डिफरन्स ऍट पॉइंट ए इज इक्वल टू काय असतो फॉर्म्युला डब्ल्यू अपॉन क्यू. किती दिलेलं आहे बी वरचं 128 व्होल्ट मायनस व्ही ए वरचं 118 व्होल्ट इज इक्वल टू वर्क विचारला आपल्याला चार्ज आपल्याला दिलेला आहे किती आहे 3 कुलमचा. तर डब्ल्यू कसं काढायचं की डब्ल्यू इज इक्वल टू सरळ सरळ याचा डिफरन्स किती येते 10 व्होल्ट. तर 10 व्होल्ट इंटू 3 कुलम म्हणजे किती येते 30 जूल. म्हणजे 3 कुलमचा जो चार्ज आहे त्याला आपल्याला जेव्हा एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंटवर ट्रान्सफर करायचं म्हणजे वर्क डन करायचं तर ते वर्क डन किती येते 30 जूल. अशा प्रकारे तुम्हाला पॉइंट ए वरचं पोटेन्शियल डिफरन्स दिलेला असेल बी वरचं पोटेन्शियल डिफरन्स दिलेला असेल अशा टाइमला काय करायचं हायर पोटेन्शियल मधून लोअर पोटेन्शियल मायनस करायचं आणि त्याला चार्ज सोबत मल्टिप्लिकेशन करून वर्क डन तुम्ही फाइंड करू शकता. काय विचारलं आपल्याला की पोटेन्शियल डिफरन्स विचारलं की बॅटरीच्या दोन टर्मिनल मधलं किती असते. जर समजा 250 जूलचं आपल्याला वर्क डन करायचं काम पडत असेल किती चार्ज ट्रान्सफर करण्यासाठी 20 कुलमचा चार्ज ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला जर 250 जूलचं वर्क डन करायचं काम पडलं असेल तर त्या दोन पॉइंट्स मधला दोन टर्मिनल्स मधलं पोटेन्शियल डिफरन्स काय असते. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय असते गिवन मध्ये काय काय दिलेलं आहे पहा. गिवन मध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे सगळ्यात पहिले आपल्याला वर्क डन दिलेलं आहे W इज इक्वल टू 250 जूल. त्याच्यानंतर आपल्याला दिलेला आहे चार्ज जो की असतो 20 कुलमचा बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला काय विचारलं पोटेन्शियल डिफरन्स दोन टर्मिनल्स मधला. तर पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला काय असतो W अपॉन क्यू. वर्क डन किती दिलेलं आहे 250 जूल अपॉन चार्ज किती दिलेला आहे 20 कुलम. 0 सोबत 0 कटला उरला काय 25 अपॉन 5 म्हणजे 12.5 वोल्ट. सरळ सरळ आपल्याला काय दिलेलं आहे की त्याने काय विचारलं की पोटेन्शियल डिफरन्स विचारला टर्मिनल्स मधला बॅटरीच्या. जर समजा 250 जूलचं वर्क डन तुम्ही केलं 20 कुलमचा चार्ज ट्रान्सफर करण्यासाठी तर तुम्हाला काय विचारलं एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत. तर सरळ सरळ तुम्ही काय सांगू शकता की व्हीए मायनस व्हीबी चं डिस्टन्स अंतर कितीचं होतं 12.5. हा झाला त्या दोन टर्मिनल्स मधला पोटेन्शियल डिफरन्स. अशा प्रकारे तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्सच्या बेसिसवर काही क्वेश्चन्स विचारतात. आज आपण काय काय पाहिलं सगळ्यात पहिले आपण पाहिलं इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय असतो. इलेक्ट्रिक चार्ज दोन टाईपचे असतात एक म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज एक म्हणजे निगेटिव्ह चार्ज. लाईक चार्जेस एकमेकांना रिपल करतात अनलाईक चार्जेस एकमेकाला अट्रॅक्ट करतात. इलेक्ट्रॉनवर चार्ज किती असतो 1.6 इंटू 10 टू द पॉवर -19 कुलम असतो. त्याच्यानंतर आपण क्वांटायझेशन ऑफ चार्ज बघितलं होतं ज्याचा फॉर्म्युला असतो Q इज इक्वल टू N इंटू E. N काय असतो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आणि E असतो चार्ज ऑन वन इलेक्ट्रॉन. त्याच्या बेसिसवर आपण काय करू शकतो किती इलेक्ट्रॉन्स फ्लो झाले किंवा किती चार्ज फ्लो झाला ते फाइंड करू शकतो. त्यानंतर चार्जचे SI युनिट असतं कुलम. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट काय असतो द रेट ऑफ फ्लो ऑफ पॉझिटिव्ह चार्ज बरोबर. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं इलेक्ट्रिक करंटचं SI युनिट असतं अँपियर. स्मॉल युनिट असतं 1 मिली अँपियर ज्याला आपण अँपियर मध्ये कन्वर्ट केलं की 10 टू द पॉवर -3 अँपियर येतं आणि 1 अँपियर म्हणजे 10 टू द पॉवर 3 मिली अँपियर बघितलं. तसंच आपण मायक्रो अँपियरचं पण बघितलं. त्याच्यानंतर आपण सांगितलं की इलेक्ट्रॉन इज ऑलवेज फ्लो फ्रॉम लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे करतात आणि करंट इज ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे जातात आणि करंट हा नेहमी इलेक्ट्रॉनच्या फ्लोच्या अपोजिट मध्ये फ्लो करतो. इथपर्यंत बघितलं होतं. इलेक्ट्रॉन आपल्या इलेक्ट्रिक करंटचं SI युनिट काय असतं अँपियर बघितलं होतं. त्याचा फॉर्म्युला काय असतो I इज इक्वल टू चार्ज अपॉन टाइम असतो बरोबर. त्याच्यानंतर आता आपण काय बघितलं पोटेन्शियल डिफरन्स पाहिलं. पोटेन्शियल डिफरन्स काय असतं की दोन टर्मिनल्स किंवा दोन पॉइंट्सच्या मधात एका युनिट चार्जला ट्रान्सफर करण्यासाठी तुम्ही किती वर्क डन केलं म्हणजे काय आलं आपलं पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्सचं SI युनिट काय असतं व्होल्ट असतं. त्याच्यानंतर त्याचा फॉर्म्युला V इज इक्वल टू W अपॉन Q असतो. बऱ्याचदा तुम्हाला काय दिलेलं असतं W दिलेला असतो पोटेन्शियल डिफरन्स विचारतात आणि पोटेन्शियल डिफरन्स विचारलं तेव्हा हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल नेहमी काय करायचं मायनस करायचं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहू रेजिस्टन्स म्हणजे काय असतो रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय असते आणि त्याची आपण न्यूमेरिकल्स पाहू. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण एक नवीन टॉपिक घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. सध्या थांबूया. धन्यवाद.